सोनेरी किरणांनी पांघरून आलेली ही प्रसन्न सकाळ आणि पक्ष्यांचा हा गोड किलबिलाट, निसर्गाच्या या शांत वातावरणात मनाला मिळणारी शांती शब्दात सांगणे कठीण आहे. पक्ष्यांचे हे मंजूळ गाणे आणि थंड वारा हीच तर खरी नव्या दिवसाची सुंदर सुरुवात आहे. गावाकडची सकाळ ही जणू निसर्गाने जमिनीवर उतरवलेला स्वर्गच असतो. शहरातल्या गर्दीपासून दूर शांतता आणि ताजेपणाने नटलेला हा गावाकडचा परिसर मनाला वेगळाच आनंद देऊन जातो. आणि अजून अंधार पण पूर्णपणे गेलेला नाही आणि सर्व गाव जागी झालेलं आहे. आणि पक्ष्यांचा किलबिलाट हा आमच्या गावाकडच्या लोकांचा खरा अलाराम आहे. तर आता आलेली आहे खाली आणि चहा झाला होता माझा. त्यानंतर ही मटकी मी रात्री बांधून ठेवली होती मोड आणण्यासाठी. तर पहा किती छान मटकीला मोड आलेले आहेत. आणि आता ही बाजूला ठेवून देते. आणि त्यानंतर आला होता दारावर भाजीपाला, म्हणून मी भाजीपालाही घेऊन घेतला. भेंडी स्वच्छ धुवून घेतली. आता मिरच्या निवडायला घेतल्या आणि मिरच्या ह्या प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरून ठेवते, कारण हे प्लास्टिकचे डबे माझ्या दुकानातलेच आहेत आणि याच्यामध्ये मी भाजीपाला स्टोअर करून ठेवत असते. तर या डब्यामध्ये कोथिंबीर भरली आणि एका डब्यामध्ये मिरच्या भरून घेतल्या आणि जी मोड आलेली मटकी आहे ती पण एका डब्यात भरून ठेवली. आणि हा सर्व भाजीपाला जर अशा डब्यांमध्ये भरून ठेवला तर भाजीपाला पण चांगला राहतो आणि फ्रीजमध्ये जागा पण जास्त घेत नाही. आणि हे डबे चॉकलेटचे आहेत. खाली झाले की मी त्याचा असा वापर करत असते. आता भाजीपाला भरून झाला माझा आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागली, कारण आज करणार आहे मी कोबीची भाजी. माझ्या काही ताई कोबीला फ्लावर पण म्हणत असतील, पण आमच्या गावाकडे फुलकोबीच म्हणतात. आणि जी गोल अखंड अशी येते तिला पत्ताकोबी म्हणतात. पण पावसाळ्यात फ्रेश अशी कोबी येतच नाही, कारण पावसाळ्यात प्रत्येक पिकावर रोग पडतो. त्यामुळे पावसाळ्यात भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या यांना कीड लागते. म्हणून मी आधी गरम पाण्यात थोडं मीठ टाकून त्यामध्ये ही कोबी 4-5 मिनटं वाफवून घेतली आणि त्यानंतर आता भाजी बनवून घेते. ही भाजी एकदम सोप्या गावाकडच्या पद्धतीने बनवते मी. तसा पण कोबीच्या भाजीचा काही जास्त तामझाम नसतो. तर तेलात जिरं टाकलं आणि त्यानंतर किंचित मोहरी टाकली आणि त्यानंतर मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, शेंगदाणे यांचं वाटण बनवलं होतं ते टाकलं. आणि त्या वाटणात हळद आणि आपला साठवणीचा थोडासा मसाला टाकला. मसाला टाकल्यानंतर हे सर्व वाटण अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. पाहू शकता आपल्या वाटणाला इथे तेल सुटलेलं आहे. त्यानंतर जो कोबी वाफवून घेतला होता तो कोबी आणखीन एका थंड्या पाण्यात टाकला आणि त्यानंतर थंड्या पाण्यातून काढून त्यानंतर आपल्या वाटणामध्ये टाकून दिला. आणि अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली कोबीची भाजी बनवून तयार आहे इथे. आणि माझ्याच्याने कोबी शिजायला टाकली तेव्हा मीठ थोडंसं जास्त पडलं होतं, म्हणून मी नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं नाही, नाहीतर भाजी खारट होऊन गेली असती. भाजी झाली आणि त्यानंतर मी पोळ्याही बनवून घेतल्या, पण पोळ्यांचं काही मी शूट घेतलं नाही. आणि त्यानंतर तुमच्या दादांसाठी तोंडी लावायला 2-3 पापडही भाजून घेतले मी. आणि आता सर्व स्वयंपाक बनवून तयार झाला होता माझा. हाय, हॅलो, नमस्कार. मी संगीता. स्वागत करते तुमची माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर छान अशी आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि माझं सकाळचं आवरून पण झालेलं आहे आणि माझा स्वयंपाक पण झालेला आहे. आणि पाहू शकता छान अशी पापड पण मी भाजून घेतलेली आहेत. आणि इकडे भांडी पाहू शकता, भांडी घासायची बाकी आहेत अजून. चहाची, स्वयंपाकाची भांडी तशीच आहे. तर मग आता जेवण केल्यानंतर ती सर्व भांडी एकट्याच घासून घेते. आणि आज तुमच्या दादांची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे. म्हणजे ते आपल्या शेतामध्ये सोयाबीनमध्ये गवत काढायला गेले होते ना, तर त्या सोयाबीनची त्यांना एलर्जी झालेली आहे. तर त्यांना आज हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तर हे फटाफट कामं आवरून घेते आणि नंतर मला दुकानात पण बसायचं आहे.
तर मग पाहत राहा पुढील व्हिडिओ. तर आता मुलांची जेवणं झाली होती म्हणून मी आता तुमच्या दादांसाठी ताट बनवून घेतलं, कारण मग त्यांना हॉस्पिटलमधून घरी यायला बराच उशीर झाला असता. तर आता तुमचे दादा आणि मी जेवण करायला बसलो आणि जेवण करता करता मुलं त्यांच्या बाबांना हसत होते. ते यासाठी की मी व्हिडिओ शूट करायला गेली की तुमचे दादा बोलणंच एकदम बंद करून टाकतात. जेवणं झाली आणि तुमचे दादा नांदुऱ्याला निघून गेले आणि त्यानंतर एवढा सगळा पसारा दुकानामध्ये पडलेला होता. तर आता मला तो सर्व आवरायचा होता आणि जिथल्या तिथे लावून द्यायचा होता. तर आधी मी कुरकुरे लावून घेतले, कारण या कुरकुऱ्यांचा खूप जास्त पसारा दिसतो. तर आधीचे जे छोटे छोटे कुरकुरे होते ते काढून मी मोठी मोठी आधी लावून घेतले. त्यानंतर जे लहान लहान रडा राहिल्या होत्या त्या मोठाल्या कुरकुऱ्यांवर टाकून दिल्या. आणि माझं ना हे रोजचंच काम आहे. घरातले कामं आवरून झाल्यावर दुकानातले कामं आणि दुकानातलं आवरून झाल्यावर घरातले कामं. पण मी रोज रोज हे शूट करत नाही, कारण रोज रोज दुकानातलं शूट करायला मला पण आवडत नाही आणि तुम्ही पण रोज हे दुकानातलं आवरासावर पाहून बोर होसाल म्हणून मी रोज हे दुकानातलं शूट घेत नाही. पण माझं हे रोजचंच काम आहे. तर हे कुरकुरे लावता लावता अधूनमधून गिऱ्हाईक पण चालूच असतं, म्हणून गिऱ्हाईक करणं आणि सामान लावणं यात बराचसा वेळ जातो माझा. तुमचे दादा जर घरी असले तर मग जो येईल त्याला तुमचे दादा सामान देतात आणि मी जे सामान लावायचे आहे ते पटापट लावून देते, असं काही आहे. चला मग आता तुमच्या सोबत बोलता बोलता हे सर्व कुरकुरे पण लावून झालेले आहेत माझे आणि थोडंफार सामानसुद्धा लावायचं राहिलं होतं, ते पण मी लावून घेतलं. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या राख्या दाखवल्या होत्या त्या पण मी अशा पद्धतीनं इथे लावून घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि एवढा सगळा किराणा माल लावता लावता दुकानामध्ये पण थोडाफार कचरा होतोच, म्हणून आता एकदा स्वच्छ दुकानही मी झाडून घेतलं, कारण दुकान झाडल्यानंतर बरं वाटतं. म्हणून आता सर्व दुकान मी झाडून घेतलेलं आहे. आणि आता या व्हिडिओची इथेच एंडिंग करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.